केदार, तुझ्या आयुष्यात जेव्हा केव्हा तुझ्याशी भेट झाली, तुझ्याशी क्रिकेटच्या गप्पा मारण्याची संधी मिळाली, तेव्हा आयुष्यात तुझा त्या काळात देखील किंवा आजही तुला विचारलं तर तू क्रिकेटमधलं तुझा आयडॉल किंवा तुझा आदर्श म्हणून नाव घेतोस ते महेंद्रसिंग धोनीचं. आज क्रिकेटला रामराम ठोकून तू जेव्हा राजकारणात पदार्पण करतोस, कोण अशी व्यक्ती आहे, कोण असा नेता आहे ज्याच्यामुळं तुला भाजप हाच पर्याय आकर्षित करत होता? जसं तुम्ही म्हटला की क्रिकेटमध्ये मला जो सर्वात बेस्ट होता जेव्हा मी क्रिकेट खेळायला सुरू केलं, महेंद्रसिंग धोनी, त्यालाच मी फॉलो केलं. कारण जेव्हा तुम्ही सर्वात बेस्ट माणसाच्या फॉलो करण्याचा पर्याय निवडता, तेव्हा नकळत तुम्ही तुमच्या ठरलेल्या उंचीपेक्षा खूप जास्ती अधिक उंची गाठू शकता. कारण तुम्ही फॉलो करताय तोच खूप मोठं एक संस्था असते. आणि मला वाटतं त्याच ह्याच्या धर्तीवर मी महाराष्ट्राच्या राजकारणात जे सर्वात मोठे नेते मी मानतो, देवेंद्रजी फडणवीस, त्यांनाच मी माझा आदर्श मानलेला आहे. कारण आपण बघायला गेलं तर जसं महेंद्रसिंग धोनीमध्ये जे गुण आहेत तसेच आणि त्याच्यापेक्षा जास्ती गुण हे देवेंद्रजींमध्ये नक्कीच आहेत. की शांत स्वभाव, सगळ्यांना एकत्र घेऊन चालायचं आणि कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवायचा, ह्या 3 ज्या गोष्टी आहेत आणि दबावामध्ये कधीही झुकायचं नाही. मला वाटतं ह्या सगळ्या गुणधर्म आहेत जे दोघांमध्ये मला जुळून वाटले आणि मी नॅचरली त्यांच्याकडे ओढलं गेलो असं म्हणेन.